नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहणार आहोत महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। परभणी घटनेतील मृत सोमनाथ सूर्यवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर। शरीरावरील अनेक जखमांमुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल। सोमनाथ सूर्यवंशीला परभणीतील दंगल प्रकरणात अटक झाली होती। बीड आणि परभणीत काय झालं याची उत्तरं फडणवीसांनी द्यावी। कोठडीतील सोमनाथच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। परभणीत तोडफोड प्रकरणात चुकीच्या पद्धतीने काहींना अडकवलंय, तर परभणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेनंतर झालेल्या राड्या प्रकरणात सुषमा अंधारे यांची ही प्रतिक्रिया। बीड परभणीतील घटनेवरून महाराष्ट्रातील जनतेत चीड, दोन्ही घटनांसंदर्भात सरकारने भूमिका मांडावी, नाना पटोलेंची विधानसभेत मागणी। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यूचा मनमाड शहरात पडसाद। मनमाड शहरातील दलित संघटनांचा निषेध करत आंदोलन। परभणी घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरवादी घटनेच्या वतीने बंदची हाक। वसमत शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात। परभणी जिल्ह्यातील घटनेचा इगतपुरीतील आंबेडकरी अनुयायांकडून निषेध। वंचित बहुजन आघाडीकडून इगतपुरी शहरात निषेध मोर्चा। परभणी घटनेच्या निषेधार्थ अहिल्यानगरच्या श्रीरामपूर शहरातून निषेध रॅली। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला कारणीभूत अधिकाऱ्यांवर खुनाचा खटला दाखल करावा, आंबेडकरी संघटनांच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदन। कळंबमधील शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाचं आंदोलन। परभणी घटनेच्या निषेधार्थ आणि मसाजोगमधील सरपंच हत्येच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये रास्ता रोको। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी जालन्यात आंबेडकरी संघटना आक्रमक। छत्रपती संभाजीनगर महामार्गावर जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त। परभणीतील घटनेचा नांदेड जिल्हा काँग्रेसच्या वतीने निषेध। आंदोलनाला जातीय रंग देत तेढ निर्माण करण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न, काँग्रेसचा आरोप। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये निदर्शनं। आंबेडकरी संघटनांकडून क्रांती चौकात निदर्शनं। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ ऑल इंडिया पॅन्थर सेनेकडून जळगावात निदर्शनं। आरोपींवर कठोर कारवाई करण्याची कार्यकर्त्यांची मागणी। कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करू, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा प्रशासनाला इशारा। परभणी घटनेच्या निषेधार्थ नांदेड बंद, खबरदारी म्हणून नांदेड आगारातील एसटी बस फेऱ्या रद्द। एसटी महामंडळाचं लाखो रुपयांचं नुकसान होणार। परभणी घटनेच्या निषेधार्थ नांदेड शहरातील बाजारपेठ बंद। IIT चौकात भीमसैनिकांकडून निदर्शनं। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात माथाडी कामगारांचं आंदोलन। न्यायालयीन कोठडीत आंदोलकांच्या मृत्यूनंतर सोलापुरात पडसाद। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये आंबेडकरी अनुयायांचा मोर्चा। आरोपींची नार्को टेस्ट करा आणि कोम्बिंग ऑपरेशन थांबवण्याची अनुयायांची मागणी, अन्यथा राज्यात उद्रेक होईल, अनुयायांचा इशारा। परभणी घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात पोलिसांकडून खबरदारी। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बिंदू चौकात पोलीस बंदोबस्तात वाढ। परभणी घटनेच्या निषेधार्थ उमरगा शहर बंद, बस सेवा, शाळा, महाविद्यालयही बंद करण्यात आली। बीडच्या अंबामध्ये ग्रामस्थांकडून रास्ता रोको आंदोलन। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कोठडीत आंदोलकांच्या मृत्यूच्या निषेधार्थ हे आंदोलन। पोलीस प्रशासनाला ग्रामस्थांकडून मागणीचं निवेदन। सरपंच संतोष देशमुख हत्येमागील मुख्य आरोपी वाल्मिक कराडच, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप। तर आम्ही बीड आणि परभणीला जाणार, आव्हाडांची माहिती। संतोष देशमुख यांच्या हत्येत वेगळे गुन्हे नोंदवून तपासाची दिशा बदलवण्याचा प्रयत्न केला गेला। वाल्मिक कराड विरोधात साधा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला, संदीप क्षीरसागर यांचा आरोप। दिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवन परिसरात विरोधकांचं आंदोलन। ईव्हीएम मुद्द्यावरून विरोधक आक्रमक, सरकार विरोधात घोषणाबाजी। महायुतीतील काही मंत्र्यांवर अजूनही ईडीच्या केसेस प्रलंबित। अजित पवार, सरनाईक, मुश्रीफ, धनंजय मुंडेंवरील केसेस प्रलंबित। अद्याप आरोपपत्रही दाखल नाही, क्लोजर रिपोर्टही दाखल नाही। रवींद्र चव्हाणांच्या बंगल्यावर तरुणाला अपहरण करून ठेवले। 9 कोटी गायब झाल्याप्रकरणी अपहरण केल्याची माहिती। नाना पटोलेंचे आरोप, तर पटोलेंचे आरोप बिनबुडाचे, रवींद्र चव्हाणांचं उत्तर। जालन्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन। जालन्यात भुजबळ समर्थक अजित पवारांविरोधात आक्रमक। ओबीसी समाजावर अन्याय झाल्याचं समर्थकांचं मत। कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा प्रशासनाकडून आढावा। पार्किंग, वाहतूक नियोजन आदी बाबींवर काळजी घेण्याच्या सूचना।
नाशिकमध्ये हॉटेल रिसॉर्ट अथवा विला परिसरात अंमली पदार्थांचं सेवन करताना आढळल्यास आता गुन्हा दाखल होणार. पोलीस उपविभागीय अधिकारी हरीश खेडकर यांचा इशारा. नाताळ आणि नवीन वर्षानिमित्त पोलिसांची ही खबरदारी. सिंधुदुर्गातील आचरा गावात गावपळणीला सुरुवात. 3 दिवस गावाचा मुक्काम वेशीबाहेर असणार. गावपळणीसाठी मुंबईतून चाकरमानी आता गावात पोहोचले. बुलढाणा जिल्हा होमगार्ड संघटनेचा 78वा वर्धापन दिन साजरा. होमगार्ड पथकांनी शहरातून काढली जनजागृती रॅली. वर्धापन दिनानिमित्त शहरात स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम. लोक अदालतीतून सोलापूर महापालिकेच्या तिजोरीत तब्बल 14 कोटी रुपये जमा. मालमत्ता कर विभागातील 5046 नागरिकांनी घेतला सवलतीचा लाभ. ई चलनाच्या थकीत दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी वाहतूक पोलिसांची लोक अदालतमध्ये धाव. लोक अदालतीच्या सुनावणीपूर्वी 16 कोटी 26 लाख रुपयांचा दंड वसूल. 2019 पासून वाहतूक पोलिसांकडून ई चलन यंत्रणा कार्यान्वित. सोलापुरातील माढा वडशिंगे महातपूर रेल्वे स्थानकावर उड्डाणपूल आणि पंढरपूर मुंबई रेल्वे सुरू करा. तर आमदार अभिजित पाटलांच्या रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे ही मागणी. कराडच्या पाटणमधील दरडग्रस्त मिरगाव गावाच्या पुनर्वसन प्रकल्पास ग्रामस्थांचा विरोध. संपादित जमीन मूळ मालकांना परत देण्याचे शासन आदेश, मात्र तरीही पुनर्वसन होत नसल्याने हा विरोध. ठाकुर्लीतील 90 फीट रोडवर पाण्याची पाईपलाईनच फुटली. लाखो लिटर पाण्याची नासाडी. नाशिक जिल्ह्यातील शिवार रस्त्यांसाठी शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन. पेरू वाटप शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. शिवार रस्ते प्रश्न मार्गी लावण्याची मागणी. नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरल्याने फळबागांना फटका. पिकं खराब होऊ नये म्हणून शेतकऱ्यांकडून पिकांचं संरक्षण. पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांकडून उपाययोजना. उत्तरेतल्या वाऱ्याने राज्यात थंडीची लाट. अनेक शहरात तापमान 10 अंशाच्या खाली. पुढील काही दिवस थंडीचा जोर कायम राहण्याचा अंदाज. नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत. थंडीमुळे द्राक्षाच्या उत्पादनाला फटका बसल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फटका. धाराशिवमध्ये ज्वारी पिकावर लष्कर अळीचा प्रादुर्भाव. उत्पन्न घटण्याची शक्यता. हवामान बदल आणि रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकांचं नुकसान. पुण्यात घाऊक बाजारात कांदा टोमॅटोच्या दरात घट. मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने दर 10 ते 15% घसरले. शेवग्याच्या दरातही घट. बीडच्या परळी तालुक्यात आजपासून सीसीआय मार्फत कापूस खरेदीला सुरुवात. सीसीआय या केंद्रावर कापसाला 7,500 रुपये दर. अनेक दिवसांपासून सीसीआय मार्फत कापूस खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी. गोंदियात पोर्टल अपडेट अभावी धान उत्पादक शेतकऱ्यांचं 235 कोटींचे चुकारे रखडले. पोर्टलवर शेतकऱ्यांचा डेटा अपलोड करण्याचं काम सुरू. पुणे जिल्ह्यातील विविध भागातील नदीपात्रातून वाळू तस्करी सुरूच. वाळूचा बेकायदा उपसा आणि तस्करी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाची धडक मोहीम. नदी नाल्यांवर वॉच ठेवण्यासाठी ड्रोनचा आधार. रत्नागिरीतील हर्णे बंदरात डिझेल तस्करीची बोट पकडली. 30,000 डिझेल पोलिसांनी जप्त केलेल्या आहे. तस्करी बोटीतील 5 खलाशांनाही अटक. कारवाईनंतर समुद्रात तस्करी करणाऱ्यांचे धावे दण आणले. पुणे इंदोर महामार्गावरील नाशिकच्या येवल्यातील सिग्नल यंत्रणेची दुचाकी स्वाराकडून पायमल्ली. दुचाकी स्वारांवर कडक कारवाई करण्याची मागणी.